तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोकणात पारंपरिक पद्धतीत चुलीवर काजूगर कसे भाजतात ते तुमका दाखवतले। तसंच ह्या काजूचा सुगंध, चुलीची ऊब आणि ह्या काजूची जी चव असता ती शब्दात सांगू जमतच नाही। तर चला मग बघूया कोकणात पारंपरिक पद्धतीत काजूगर कसे भाजतात ते। चुलीत आग केलंय। आता हे काजी आपण एका भांड्यात ओतून घेऊया। तर बघा आग पण चांगली झाली आहे। मी एक चाळण घेतलंय। आता हे चाळणीने मी हे काजी टाकून घेते। आता हे काजी टाकले ना का काठीने ढवळत राहायचे, नाहीतर ते करपतले। लक्षात ठेवा, हे काजू ढवळत असताना ना लांब उभा राहायचा, नाहीतर काजीचं ढीग अंगावर उडतं। आणि हे काजी भाजत असताना ना हे थोडे थोडे करूनच भाजायचे, एकदम भाजायचे नाही। एकदम भाजल्यामुळे हे काजी ना भाजत नाही, चांगले हिरवे राहतात। म्हणून थोडे थोडे करून हे काजी भाजून घ्यायचे। हे असे काजी पावसात भाजून खाल्ले ना का खूपच सुंदर लागतात। तुम्ही पण असे काजी पावसात भाजून खाताच काय? जर खात असाल तर कमेंट करून नक्की सांगा। आता होय बघा, हे काजी चांगले भाजले आहेत। आता ही चाळण आहे ते उलटी करून घेते, म्हणजे हे काजी सगळे बाहेर पडते। हे बघ, आता मी हे काजी पेटतात ना त्याच्यावर मी रका टाकते, म्हणजे हे काजी करपतले नाही। आणि हे काजी जास्त करपवायचे नाही, नाहीतर हे काजीचे गर करपतले। मी रका टाकलंय आणि सगळे हे काजूचे गर एकत्र करून घेतोय। असे मी सगळे काजी भाजून घेतोय। आता आपण हे काजी थंड झाल्यावर फोडायचे, गरम गरम असताना फोडायचे नाही। तर असे काजी मी सगळे फोडून घेतोय। ह्या भाजलेल्या काजी एक ना मस्तच चव असता। एकदा खाल्लात ना ह्यो गर का सारखं सारखं खामसारखं वाटतं ते गर। हे बघा सगळे अख्खे गर इलेत बहुतेक। तर पारंपरिक पद्धतीत चुलीवर असे काजूचे गर भाजतात। तुमच्याकडे कसे भाजतात तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो जर तुमका व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।